नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम खास पारंपरिक आणि स्वादिष्ट तुरीचे दाण्याचे कढी गोळे। ह्या रेसिपीचा मेन हिरो आहे तुरीचे दाणे। तुरीचे दाणे एका मिक्सरच्या पॉटमध्ये घ्या। त्यात कढीपत्ता, टमाटर, कांदा, आवडीनुसार मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर घाला व नंतर मिक्सरमध्ये त्याचा जाडसर पेस्ट बनवा। आता एका भांड्यामध्ये दही टाकू, 2 चम्मच बेसन टाकू, चवीनुसार मीठ टाकू, थोडी हळद टाकू आणि नंतर मस्त फेटून घेऊ। त्यामध्ये लंग्स राहू नये त्याची काळजी घ्या। आता याला थोडंसं पाणी टाकून आपलं करू। ही रेसिपी ग्रामीण चवीची, घरगुती आणि आरोग्यदायीसाठी खूपच फायदेशीर आहे। तुरीचे दाणे म्हणजे ताजे तूर डाळीचे दाणे, प्रोटीन भरपूर आणि चवीला अप्रतिम असतात। आता एक भांडे घेऊ, त्यात तेल घालू। ते तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी घालू। जिरे मोहरी तडतडले की त्यात कढीपत्ता घालू। कढीपत्ता परतला गेला की त्यात मिरची घालू, नंतर लसूण घालू, नंतर दही व बेसनचे तयार केलेले मिश्रण त्यात टाकू। मंद आचेवर ही कढी होऊ। आता एका भांड्यात तुरीच्या दाण्याचा पेस्ट घेऊन त्यात तिखट, धनेपूड, हळद, मीठ बरोबर 2 चम्मच बेसन टाकू व नंतर त्याचे मिश्रण करून घेऊ। मिश्रण तयार झाले की त्याचे आपण गोळे तयार करू। कढीला उकळी आली की त्यात टमाटर घालू, नंतर त्यात कढी गोळे घालू। ते कढी गोळे खाली जाऊन बसतात, तळाला बसतात ते, आणि काही वेळ होऊ दिले की ते वरती तरंगायला लागतात। वरती तरंगायला लागले की समजायचं की आपले कढी गोळे तयार झाले आहे। ही रेसिपी खूपच सोपी, चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे। भात, भाकरी, चपाती सोबत अप्रतिम लागणारी ही कढी गोळे रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहिजे। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नव्या स्वादिष्ट रेसिपी